विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्वाचं डिस्कशन करूया आपण, की मला की नाही यश मिळवायचंच आहे. मग काय हवंय रे? पहिली गोष्ट हवी आहे डिटर्मिनेशन. मी तुम्हाला सांगू का, की वारीला आम्ही गेलो होतो आणि 8-9 किलोमीटर चालल्यानंतरच ना, की दोघा-तिघांच्या मनात आलं मुलांच्या, की ते म्हणले, "सर बास आता होईना झालंय, होईना झालंय." ओके. एक समजा 15 मुलं होती. त्यातली दोघा-तिघांनी 9 किलोमीटर चालल्यानंतर म्हणले, "सर फिनिश. आम्हाला जमणारच नाही. आम्ही थांबणार इथं बास. किंवा गाडी बोलवा. आम्ही परत रिटर्न जातो." ओके. पण सगळ्यांनी तो डिसिजन घेतला का? बिलकुल नाहीये. जी उरलेली 7-8 मुलं होती ना, ते म्हणले, "नाही सर, आम्ही शेवटपर्यंत चालत राहणार आहे." ओके. आणि ती जवळ-जवळ 22-23 किलोमीटर मुलांनी ते वारी कंप्लीट केली. माझ्याबरोबर त्यांनी ती कंप्लीट केली. काय फरक होता रे 2 मुलांमध्ये? की याने एकाने हार मारली, "नाही आता मला जमणार नाही. बास संपलंय फिनिश. मला होणार नाहीये." पण बाकीच्यांना पण तेवढाच त्रास होत होता. पण त्या त्रासातून त्यांनी ठरवलं की करूनच दाखवायचंय. पहिला पॉइंट, की शेवटपर्यंत लढत राहिलं पाहिजे. ओके. दुसरं, दुसरं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. अतिशय इम्पोर्टंट फोकस पाहिजे. हां, कॉन्सन्ट्रेशन हवंय. आता ठीक आहे, ह्या 7 मुलांनी कंप्लीट केलं सगळं. एक उदाहरणासाठी ते उदाहरण बाजूला ठेवूया. आता बाकीच्या मुलांचं उदाहरण घेऊया. लेक्चरमध्ये तुम्ही आता क्लास जॉइन केलाय, ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, कॉलेजमध्ये शिकवत असतील. हां, आता काही शिक्षक असे असतात, मी मान्य करतोय, की ज्यांनी शिकवलेलं कधी काही कळतच नाही. पण सगळेच तसे आहेत का? नाहीत. तुम्ही जी कोचिंग जॉइन केले, तिथलं काहीच तुम्हाला समजत नाही, तर लाखो रुपये का भरले तुम्ही तिथं? पॉइंट महत्वाचा आहे की नाही? म्हणजे समजतंय तुम्हाला, पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? हे तितकंच महत्वाचं आहे की नाही? म्हणजे तुम्हाला एक न्यूमेरिकल फळ्यावर सरांनी घेऊन दाखवलंय. तर तुम्ही ते करा ना परफेक्ट त्याच क्षणी. पण नाही करत, ही एक चूक आहे म्हणून आपण मागे पडतोय, पण आता नाही. मी तुम्हाला सांगतोय, इथून पुढं कुठलीही गोष्ट असेल, ऑनलाईन लेक्चर असेल नाहीतर ऑफलाईन असेल, फुल कॉन्सन्ट्रेशन हवंय, मन स्थिर हवंय. हेही सगळं ठीक आहे. अरे, पण सगळं मी करतोय, पण मी टेस्टच देत नाही. मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय, की फक्त 30 टू 40% मुलं ऑनलाईनमध्ये टेस्ट देतात. फिजिक्सवाल्यासारखा बेस्ट प्लॅटफॉर्मवरती राजवंत सर आहेत. त्यांची मी रील मला ती नेहमी आठवते हा विषय निघाला की. ते म्हणतात की मराठीतून बोलतो थोडंसं. ते म्हणतात, गळा फाडून-फाडून ओरडून बोलतोय आम्ही की टेस्ट द्या, टेस्ट द्या, टेस्ट द्या." मुलं टेस्ट देत नाहीत. "आज राहू दे, उद्या देतो." आज राहू दे, उद्या देतो. ओके. अजून माझा अभ्यास झाला नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला यशाच्या दिशेनं पुढचं पाऊल पहिलं पाऊल टाकायचंय. तर तुम्हाला टेस्ट दिल्याच पाहिजेत. हा आकडा वाढवायचा आहे मला. त्यासाठी मला जागृती करावी लागणार आहे. बरं मग हा व्हिडिओ नक्की आहे कोणासाठी? तर हा व्हिडिओ आहे 10th स्टँडर्ड मधल्या मुलांसाठी. हा व्हिडिओ आहे 11th स्टँडर्ड मधल्या मुलांसाठी. हा व्हिडिओ सगळ्याच मुलांसाठी आहे. भलेही ते 12th मध्ये असतील, रिपीटर असतील, कोणीही असतील, की तुम्हाला यश मिळवायचं आहे ना, तर पुढच्या सोमवारी मी क्लिअरली सांगतो सोमवारी. आता तारीख मला माहीत नाही आता किती आहे. आज कुठला वार आहे ते बघा. जून महिन्यात मी तुम्हाला सांगतो. कॅलेंडरवर बघायला पाहिजे. तुम्हाला सांगतो आज 2 तारीख आहे ना, मंगळवार 2 तारीख आहे. ओके, हां. नाही बुधवार आहे. मग बुधवार 2 तारीख, गुरुवार 3 तारीख, शुक्रवार 4 तारीख, शनिवार 5, रविवार 6 आणि सोमवारी 7 तारीख आहे. मग सोमवारी 7 जून चेक करा बरं का थोडं इकडं-तिकडं पण सोमवार फिक्स आहे. ओके. जुलै. हां, माझ्या समोर बसलेल्या मुलाने मला पटकन क्लिअर करून दिलं, की जून नाही, जुलै. बरोबर आहे. मग 7 तारखेला टेस्ट घ्यायची आहे आपल्याला. ओके. मग तुमच्याकडे 4-5 दिवस मी वेळ दिलाय. काय करायचंय तुम्हाला सांगतो, की तुम्हाला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री 11th चा टॉपिक आहे. अरे हां, 11th जरी असला ना, त्यात मोल कन्सेप्ट आहे आणि मोल कन्सेप्ट जमली, तर सॉलिड स्टेटमध्ये पण आहे, सोल्युशनमध्ये पण आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण आहेत, केमिकल कायनेटिक्समध्ये मोल कुठं लागत नाही सांगा बघू? नंबर ऑफ मोल सगळ्या ठिकाणी लागणार आहे. बरं त्यात मी कन्व्हर्जन्स वगैरे शिकवलेत. तुम्हाला मी वेळ दिलाय, भरपूर वेळ दिलाय. आता ही टेस्ट आपल्या सह्याद्री 2027 या बॅचवर आहे. सह्याद्री आता तुम्हाला वाटेल प्रमोशन करतोय. अरे ही टेस्ट सगळ्यांसाठी फ्री आहे रे. लेक्चर्स पण फ्री ठेवलेत रे मी. माझी इच्छा आहे फक्त सुरुवात करा. तुम्ही ऑलरेडी कुठलाही प्लॅटफॉर्म असू दे, कुठलाही ऑफलाईनला असू दे, आम्हाला रिझल्ट हवाय ॲज अ पेरेंट्स मी तुम्हाला सांगतोय. मग तुम्हाला सुरुवात करून देतोय मी. तुम्ही काय करायचंय, की या बॅचवर आता बऱ्याच मुलांना ना, आता माझी 10th स्टँडर्डची मुलं फॉलो करतात. 9th मधल्या मुलांना मी कोर्स घ्यायला लावलाय. टिपिकल आहेत. टिपिकल मुलं आहेत. आता 8वीतली पण टिपिकल मुलं आहेत, ते सुद्धा घेणार आहेत. कारण शिकवणं बघा एकदम सिंपल. अरे पण ते 8, 9, 10 मध्ये शिकवलेलं आहे मी. 8वीला प्रेशर नावाचा टॉपिक आहे. त्या प्रेशरचे सगळे युनिट दिलेत. बार हे युनिट 8वीला दिलंय.
मोल कन्सेप्ट 9वीतल्या 4थ्या टॉपिकमध्ये आहे. यू म्हणजे युनिफाईड मास हे 9थलाच दिलंय. ती मुलं मला फॉलो करतायत. फक्त होतंय काय? ॲप्लिकेशन वापरायचं कळत नाहीये. तुम्हाला थोडक्यात एका मिनिटात सांगतो. प्ले स्टोअरवरून गेला, की पहिल्यांदा ॲप डाउनलोड करा सह्याद्री ट्युटोरियल. ॲप डाउनलोड केलं, की खाली स्टोअर ऑप्शन असेल त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर सह्याद्री 2027 ही बॅच असेल. सह्याद्री 2027 बॅच. त्या बॅचवर क्लिक करा. बॅचवर क्लिक केलं, की तुम्हाला कंटेंट हा ऑप्शन वर दिसेल. स्क्रीनच्या वरती थोडासा. कंटेंटवर क्लिक केलं, की तुम्हाला त्यात 11चा फोल्डर त्याच्यावर क्लिक करत जावा. तुम्हाला 7 फ्री व्हिडिओ दिसणार आहेत. सम बेसिकचे 7 इन डिटेल. जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ हा 45 मिनिट्सचा आहे लक्षात घ्या. बाकी सगळे 20 मिनिटं, 15 मिनिटं, 25 मिनिटं असे छोटे-छोटे व्हिडिओ आहेत. नुसतं बघून होणार नाहीये. प्रामाणिकपणे त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत लक्षात घ्या. 7 तारखेला टेस्ट द्यायचीच आहे. द्यायचीच आहे. प्रामाणिकपणे टेस्ट द्यायची आहे. इथंच आपलं यशाच्या दिशेनं पहिलं पाऊल पडणार आहे. आता तुम्ही या गोष्टी समजून घ्या. आता माझ्या व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये 40% ते 50% हे पेरेंट्स आहेत. पालक मन लावून व्हिडिओ बघतात. मग अशा व्हिडिओना पालकांना मला विनंती करायची आहे. मी नाव नाही सांगू शकत. पण हा व्हिडिओ का बनवूसा वाटला मला तुम्हाला सांगायचंय, की ॲडमिशन एक माझ्याकडे असं झालंय, की तो जो स्टुडंट आहे, त्याची आई माझ्या मुलाशी बोलली मनीषशी आणि त्यांचं डिस्कशन काय झालं, की आईनं काय सांगितलं, की मी स्वतःहून स्टुडंट बरोबर बसून अभ्यास करणार आहे. मी तुम्हाला खरं सांगू का? मला एवढा आनंद झाला मनीषनं हे सांगितल्यावर, की विचारूच नका. पालक जर एवढा वेळ काढत असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, पालक चुकतात कुठं? बऱ्याच वेळा पालकांना वाटतं, की फी भरली म्हणजे झाली माझी जबाबदारी. नाही. मुलांना सपोर्टची गरज आहे आणि असा सपोर्ट जर मिळत असेल तर बेस्टच ना. पण आम्हाला सपोर्ट काय कोण करतच नाही, तर आमचे पालक नुसते आम्हाला अभ्यास कर म्हणतात, मग होत नाही. हे रडगाणं नको आहे. तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या. 7 आज तारीख आता बुधवार आहे ना. मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 5 दिवसात 7 व्हिडिओ कंप्लीट करायचे आहेत. त्याची रिव्हिजन करायची आहे लक्षात घ्या. हो, आणखीन एक महत्वाचं फ्रायडे. फ्रायडेला ना आपल्याच ॲपवर आता एक तर 1 to 7 व्हिडिओ लेक्चर्स कंप्लीट आहेत सम बेसिकचे. पण 8वा पार्ट फ्रायडेला मी देणार आहे प्रॅक्टिस प्रॉब्लेम. ओके. प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स देणार आहे मी. एक असं तुम्हाला एक पी-डी-एफ दिसेल ॲपवरती म्हणूया आपण. विथ सोल्युशन दिसेल लक्षात घ्या, की जे प्रॉब्लेम मी तुम्हाला ॲज अ टेस्ट म्हणून सॉल्व्ह करायला देणार आहे. तुम्ही सॉल्व्ह असं काय होमवर्क म्हणून देणार आहे. 50 एम-सी-क्यूज देणार आहे मी. ऑब्व्हियसली जेव्हा 7 व्हिडिओ लेक्चरमधल्या एम-सी-क्यूज या 50 एम-सी-क्यूज घेतल्यानंतर याच्या बाहेरचं काय येणार आहे? मग याच्या बाहेरचं काय येणारच नाही. मग हे कुठं आपल्यापासून लांब राहणार आहे? कुठेच नाही. बरं तुमच्या आणखीन एक लक्षात घ्या. मी तुम्हाला ॲपवरती सम बेसिक सांगितलं. अरे पण आपल्याकडे एक व्हिजन बॅच पण आहे. त्याच्यावर जवळ-जवळ 11च्याच फोल्डरमध्ये जायचं. त्याच्यानंतर मॅथ्सच्या फोल्डरमध्ये जायचं. तुम्हाला ट्रिगोचे 6 व्हिडिओ फ्री दिसतील. मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला अगोदर ट्रिगोच करायला लावतो लक्षात घ्या. पण ट्रिगोशिवाय मॅथ्स होणार नाही. सगळे फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरेशन फॉर्म्युले आले पाहिजेत लक्षात घ्या. मग आता सुरुवात तर चांगली करायची डिटर्मिनेशन हवंय. सुट्टी नाहीये बाळांनो, सुट्टी नाहीये. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की मी 2 दिवस घरी जाऊन येतो, 1 दिवस घरी जाऊन येतो. अशी गोष्ट कोण आता हॉस्टेलमध्ये करतच नाहीत. खूप कठोर डिसिजन घ्यावे लागलेत मला. नाही म्हणजे नाही. कारण 1-2 दिवस सुट्टी घेतली, तर तुमचं सगळं मोमेंटम ब्रेक होणार आहे लक्षात घ्या. तुमचा ऑनलाईन क्लास थांबणार नाहीये तुमच्यासाठी तुम्ही 2 दिवस सुट्टी घेतली म्हणून. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी तुम्हाला कुठल्याही फॅमिली फंक्शनमध्ये गेलं नाही तरी चालतंय. लग्न राहू दे, सगळं राहू दे, समजून घ्या. विनाकारण त्याच्यात वेळ घालवू नका. तुम्ही 4 दिवसाची सुट्टी घेऊन जेव्हा तुमच्या ऑफलाईन, ऑनलाईन क्लासमध्ये जॉइन व्हाल, तेव्हा तुम्हाला तणाव येईल. सगळे पुढे गेलेत, आपण मागे राहिलो असं वाटेल. तो तणाव उपयोगाचा नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं आनंदानं व्हायला पाहिजे. पालकांचा सपोर्ट आहेच तुम्हाला, तुम्ही फक्त करून दाखवा. मग आता माझी इच्छा आहे 7 जुलैला मला तो आकडा 30-40% चा नकोय. मला जास्तीत जास्त मुलांनी टेस्ट दिली हे बघायचंय. त्या टेस्टचं प्रमोशन मला करावं लागणार आहे. पण तुम्ही करा ना माझ्यासाठी. तो जर कोणी स्टुडंट 10th मध्ये 9th मध्ये ब्रिलियंट बरं का, उगाच कुणाच्यावर लादण्यात काही अर्थ नाहीये. मी सरळ सांगतो बॅच पर्चेस करायच्या अगोदर मी सांगतो, होतंय का बघा. होतंय का बघा. जमतायत का व्हिडिओ लेक्चर नोट्स बनवायला. एक्झाम द्यायला तुम्हाला का नाही जमणार सांगा बघू पहिली गोष्ट म्हणजे. नाहीतर काय होणार 10वीत मार्कांचा फुगा होणार आणि 12वीत फेल्युअर येणार. जरा भेटा अशा लोकांना, अशा मुलांना, की ज्यांना 10वीला खूप चांगले मार्क होते. 90, 95, 96, 98 आणि 12वीत मनासारखा रिझल्ट नाही आला. का नाही आला असं विचारा. त्यांना डिवचू नका, टोमणे मारू नका. पोलाइटली विचारा. त्यांच्याकडे उत्तरं जाणून घ्या. मग त्या चुका तुमच्या होऊन देऊ नका. मी चुकलो होतो. मी तुम्हाला सांगतो माझा एक क्लोज रिलेटिव्ह मी 10वीची एक्झाम दिली. माझा रिझल्ट लागला. त्यानं 12वीची एक्झाम दिली होती. त्याला खूप कमी मार्क होते.
मी विचारायला पाहिजे होतं, की का? का तुला कमी मार्क पडले? काय चुकलं? पण मी माझ्याच हवेत होतो. 10वी ला आपल्याला चांगले मार्क पडले. कशाला दुसऱ्याचा विचार करायचा आहे? माझी चूक होती ती. 2 वर्षानंतर माझ्यावरच ती वेळ आली. माझ्यावरच ती वेळ आली. मला पुन्हा कमी मार्क म्हणजे पुन्हा म्हणजे 10वी ला चांगले होते हो. मला 12वीत कमी मार्क पडले. मला हे तुमच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही. तुम्ही करा ना रिसर्च थोडंसं. बघा ना कुठं चुकतंय. कुठं चुकतंय? 10वी नंतर 11वीचा क्लास लावताना मैत्रिणी कुठे गेलेत, मित्र कुठे गेलेत म्हणून चला मित्र जे-ईच्या क्लास चला मी पण जे मित्रांच्याबरोबर एन्जॉय करायचा हा वेळच नाहीये. सेल्फ स्टडी करायचा आहे लक्षात घ्या. आणि हा जो कोर्स आहे ह्याचं जर 10th मधला मुलगा असेल, त्याला तो कोर्स 2028 पर्यंत मिळणार आहे. 9th मधला असेल तर 2029 पर्यंत मिळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय बाळांनो, तुम्ही करताय ह्यात केवढा आनंद आहे आमच्यासाठी आणि कुणासाठी करा, स्वतःसाठी करायचं हे लक्षात घ्या. त्यामुळं मध्येच हार मानून थांबायचं नाहीये. शेवटपर्यंत लढायचं आहे. आपल्या ज्या चुका, आपले जे ड्रॉबॅक्स आहेत ते आपणच शोधायचे त्याच्यावर मात करायची आणि पुढे जायचं ऑल द बेस्ट.